नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मानदेशातील एक प्रसिद्ध देवस्थान खरसुंडीचा सिद्धनाथ। खरसुंडी हे गाव सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आहे। आज जिथे हे गाव वसले आहे तेथे पूर्वी जंगल झाडी होती, परंतु नंतरच्या काळात सिद्धनाथ देव अवतरल्याने तेथे हळूहळू वस्ती व गाव निर्माण झाले। सिद्धनाथ म्हणजेच काळभैरवनाथ होय। काळभैरवनाथाचे मुख्य स्थान सोनारी येथे आहे। प्रजेला छळणाऱ्या महाभयंकर अशा सवर्णसूर नावाच्या राक्षसाचा काळभैरवनाथाने वध केला व ते तिथेच राहू लागले। तेच सोनारीचे सिद्धनाथ भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी 10व्या-11व्या शतकात म्हसवडला, तालुका मान, जिल्हा सातारा येथे आले। तेथून ते नायबा गवळ्याच्या नवसासाठी खरसुंडीला आले। याविषयी परंपरेने अशी कथा सांगितली जाते, ती म्हणजे पुढील प्रमाणे आहे। खरसुंडी गावापासून जवळच असलेल्या चिंचोली या गावात नायबा नावाचा एक महान भक्त राहत होता। तो प्रत्येक शनिवारी नित्यनियमाने म्हसवडच्या सिद्धनाथाला दह्या-दुधाचा अभिषेक करीत असे। त्याची एक कुंवर गाय होती। ती गाय नायबा देवदर्शनाला चालला की हंबरडा फोडीत असे। तो परत येईपर्यंत वाटेकडे डोळे लावून बसे। थंडी, ऊन, वारा, पावसातही त्याचा नेम चुकत नसे। एकदा मघा नक्षत्र खूप बरसलं। पावसानं थैमान घातलं, जणू काही आभाळच फाटलं होतं। मान नदी दुतडी भरून वाहत होती, पण नायबाने आपला नेम चुकवला नाही। भरल्या नदीतून तो गेला आणि देवाची पूजा बांधली। हा त्याचा नियम बराच काळ चालला होता। दिवस जात होते, नायबाची भक्ती वाढतच होती, परंतु पुढे वृद्ध झाल्याने नायबाला दर शनिवारी जाणे जमेना। त्याच्या भक्तीच्या जोरावर देव त्याच्या स्वप्नात आला आणि त्याला म्हणाला, मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे। आता तुला दर्शनाला येता येत नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नको। म्हसवडला यायचं कारण नाही, मीच तुझ्याकडे येतो। जिथे तू गुरे चारतोस त्या कुरणामध्ये तुझ्या लाडक्या गायीच्या साकळातून धारा पडतील, तिथे मी प्रकट होईल। पुढे हा दृष्टांत खरा ठरला आणि माया नावाच्या गायीच्या धारेखाली सिद्धनाथाची 2 लिंगे प्रकट झाली। नायबा आनंदाने नाचू लागला। ही बातमी गावात पंचक्रोशीत पसरली। लोकांनी तेथे देवालय बांधले। अशा प्रकारे नायबाच्या भक्तीसाठी सिद्धनाथ खरसुंडीला आले। पुढे नायबा परमात्म्यात विलीन झाले। देवाच्या चरणाशी राहण्याची त्याची इच्छा लोकांनी पूर्ण केली। मंदिराशेजारी नायबाची समाधी बांधली, अशी ही कथा आहे। सिद्धनाथाचे मंदिर विटा मातीने बांधले होते, परंतु आता जीर्णोद्धार केल्याने भव्य आणि प्रशस्त झाले आहे। मंदिराच्या भोवती तटबंदी असून प्रवेशद्वारावर नगारखाना आहे। देवासमोर 20 ते 30 फूट उंचीच्या 11 दीपमाळा आहेत। पुढे मंडप, मध्यंतरी गायीच्या धारा पडून शिवलिंग अवतीर्ण झाले तो भाग, तेथे गायीची तांब्याची मूर्ती आहे। शेजारी नायबाची समाधी, मंदिरात 2 शिवलिंगे, सिद्धनाथ व बाळाबाईच्या मूर्ती आहेत। पितळी पत्र्याने मढवलेले 2 खांब असून शिखर उंच आहे। तटबंदीत धर्मशाळा व ओठे बांधलेले आहेत। कार्तिक कृष्ण अष्टमीला सिद्धनाथाचा जन्मोत्सव सोहळा मंदिरात साजरा केला जातो। दरवर्षी 2 यात्रा भरतात। चैत्रवद्य अष्टमीला देवाचे जोगाईबरोबर झालेल्या लग्नाचा सोहळा पार पडतो। बार्शीला सासनकाठी फिरते। पौष महिन्यात जनावरांची मोठी यात्रा भरते। मानदेशातील ही एक मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। असे हे खरसुंडी सिद्धनाथ मानदेशातील प्रसिद्ध देवस्थान आहे। अनेकांचे कुलदैवत असून नवसास पावणारा देव म्हणून प्रसिद्ध आहे। धन्यवाद।